कुपटा सर्कलमध्ये मोरे डोंबे यांच्यासाठी पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांचा प्रचार दौरा. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी मतदारांशी थेट संवाद. सध्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून येत्या 7 फेब्रुवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर सेलू तालुक्यातील कुपटा सर्कलमधील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा राज्यमंत्री मेघना दीदी बोर्डीकर यांची संवाद दौरा दिनांक 30 जानेवारी रोजी संपन्न झाली. कुपटा सर्कलमधील जिल्हा परिषद भाजप उमेदवार सौ योगिताताई रणजित मोरे तसेच कुपटा पंचायत समिती गणाच्या उमेदवार सौ विजयमालाताई ग्यानोजी डोंबे यांच्या प्रचारासाठी संवाद दौरा कुपटा, आडगाव, दराडे व कान्हाळ या गावामध्ये घेण्यात आला. या संवाद दौऱ्याच्या प्रारंभी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर संवाद दौऱ्याची पुढील कार्यवाही सुरू झाली. या संवाद दौऱ्यामध्ये महिला नागरिक आणि तरुण युवकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. पालकमंत्री मेघना दीदी बोर्डीकर यांनी उपस्थित महिला व नागरिकांशी थेट संवाद साधत शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना, महिला सक्षमीकरण, ग्रामीण विकास, रस्ते, पाणी पुरवठा, आरोग्य व शिक्षण या संदर्भात माहिती दिली. आगामी काळात कुपटा सर्कलच्या सर्वांगीण विकासासाठी शासन स्तरावर प्रयत्न केले जातील असं त्यांनी सांगितलं. यावेळी जिल्हा परिषद उमेदवार सौ योगिताताई मोरे यांचे पती रणजित मोरे यांनीही उपस्थित नागरिकांशी संवाद साधला. कुपटा सर्कलमधील जनतेला कुठेही कमी पडू देणार नाही. माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर व पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद अंतर्गत निधी तसेच विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून प्रत्येक गावात विकास कामे करण्यात येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या संवाद दौऱ्यात माजी सभापती अशोक काकडे, सिद्धू खोसे, माऊली राऊत यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेषतः या संवाद सभेत महिला व युवकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाल्याने भाजप उमेदवारांच्या प्रचाराला चांगलीच गती मिळाल्याचे दिसून आले. दीदी, जिल्हा परिषदच्या निवडणुका लागलेल्या आहेत. आज तुम्ही कुपटा सर्कलमधील जिल्हा परिषदचे उमेदवार योगिताताई रणजितदादा मोरे तसेच पंचायत समितीचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ आज संवाद दौरा संपन्न झाला. कसा प्रतिसाद मिळतो तुमच्या उमेदवारांना? आम्ही फक्त भेटीगाठी बैठकाच ठेवल्या होत्या आमच्या बूथ प्रमुख, पन्ना प्रमुखांच्या. परंतु तुम्ही बघितलं की मोठ्या संख्येने सगळ्याच ठिकाणी, मग कुपट्यात असेल, आज आता कानडमध्ये आहोत, आम्ही फक्त बूथ प्रमुख, पन्ना प्रमुखांचं बैठका असाच आजचा दौरा होता. तरी देखील सर्व मंडळी या ठिकाणी थांबलेली आहेत आणि चांगल्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीच्या सोबत राहण्याचा विश्वास यांनी सगळ्यांनी दिलेला आहे. कारण की प्रत्येकाच्या कुटुंबासाठी चांगलं करणारा पक्ष म्हणजे भारतीय जनता पार्टी आहे, हे सगळ्यांना पटलेलं आहे. कारण वेगवेगळ्या योजनांचे लाभार्थी सगळी मंडळी आहेत आणि विकास हे फक्त भारतीय जनता पार्टीच करू शकतं. आपल्या गावाचा विकास चांगल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळांचं दर्जेदार शिक्षण मुलांना मिळालं पाहिजे, जनसुविधाच्या माध्यमातून विकास झाला पाहिजे, दलित वस्तीच्या माध्यमातून विकास झाला पाहिजे. हे सगळं करायचं असेल तर आपल्याला भारतीय जनता पार्टीच्या बाजूने राहावं लागतं. हा विश्वास आज या ठिकाणी जमलेल्या सर्व जनसमुदायाने दिलेला आपण बघितलेला आहे. त्यामुळे आनंदी वातावरण आहे आणि सर्वांना विश्वास आहे आणि मलाही विश्वास आहे की भाजपासोबत सर्व मतदार बंधू भगिनी राहणार आहेत. कुपटा सर्कलमधील जनतेला काय आवाहन करणार तुम्ही? कुपटा सर्कलमधील जनतेला की चांगलं काम आपल्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या माध्यमातून करण्यासाठी शाळा, दर्जेदार शिक्षण, कृषी विभागाच्या योजना, त्याचबरोबर पशुधन विकासासाठी, आरोग्याच्या चांगल्या या ठिकाणी काम व्हावं, या सगळ्यासाठी आणि खऱ्या अर्थाने आपल्या गावाचा विकास करून घेण्यासाठी आपण पंचायत समिती, जिल्हा परिषदच्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना भरभरून असं मतदान करावं.